सत्संगजी प्रेमाने बोला, धन निरंकारजी। सत्संगजी संतांच्या भावना आपण ऐकल्या आणि शेवटच्या रचनेतही आपण ऐकत होतो। सद्गुरूने आमची झोळी सुखाने भरली। संत म्हणतात की आमच्या झोळ्या सुखाने भरल्या आहेत। सद्गुरूने इतकी कृपा केली की सर्व सुख प्राप्त झाले। आता विचार करायला हवं, हे कोणते सुख आहे, नेमके काय लाभलं आहे सद्गुरूच्या चरणी येऊन। कारण जे सुख जग सुख मानतो ते आहे भौतिक सुख। संपत्ती, पैसा, पद, पदवी, प्रतिष्ठा। लोक अभ्यास करतात, चांगली नोकरी मिळवतात, पैसा कमवतात, मोठे काहीतरी बनतात, कारण त्यांना वाटतं की याच्यातच सुख मिळेल। जग याच्याच मागे धावत आहे। पण जेव्हा संत म्हणतात सुखाने भरलेल्या झोळ्या, तेव्हा ते या सुखाविषयी बोलत नाही। कारण असे भौतिक सुख तर अनेक लोकांकडे आहे। अगदी त्यांच्याकडे जे ईश्वरावर विश्वास ठेवत नाही, जे सद्गुरूच्या शरणही आलेले नाही, तरीही त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे। पण याचा अर्थ ते खरे सुखी आहेत का? खरं सुख हे क्षणभंगुर गोष्टीमध्ये नाही। जे बदलतं, नष्ट होतं, त्यातून खरं समाधान कसे मिळणार? काही वेळेसाठी समाधान वाटतं, पण लगेच ते निघून जातं। म्हणून तर म्हणले आहे, दुःखी आहे संपूर्ण जग, सुखी आहे तोच रामाचा दास आहे। हे क्षणिक सुख म्हणजे एखाद्या ढगाच्या सावलीसारखे आहे। थोड्या वेळ सुख देईल, पण लगेच ढग हल्ले आणि पुन्हा उन्हात। खरं सुख तेच जे कायमस्वरूपी सद्गुरूच्या कृपेने मिळतं। सत्संगजी आपण जीवनभर जगाच्या मागे धावत राहतो। संपत्ती, सन्मान, सत्ता याच्यातून सुख मिळेल या भ्रमात। पण जो सद्गुरूच्या शरणी येतो त्याला हे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं। त्याला कळते की आपण जे गृहीत धरत होतो ते भ्रम होतं। तो भ्रम मिटतो, मोह तुटतो, तेव्हा त्याला समजते की सुख फक्त रामदासाला मिळाले। कारण त्याचा चेहरा क्षणिक गोष्टीकडून शाश्वत गोष्टीकडे वळलेला आहे। आणि हे ज्ञान फक्त सद्गुरू देऊ शकतात। संसाराच्या मागे धावणं म्हणजे जसं एखाद्या कुत्र्याने स्वतःच्या शेपटीच्या मागे धावणं। ती पकडण्याचा प्रयत्न करतो, पण ती मिळत नाही। आपणही तसेच करत असतो, कोठेही न थांबणारी धावपळ, पण शेवटी हाती काहीच लागत नाही। पण जेव्हा सद्गुरू ब्रह्मज्ञान देतात तेव्हा हे सर्व समजायला लागतं। मग कळतं की क्षणिक गोष्टीमध्ये शाश्वत सुख मिळत नाही। हे ज्ञान म्हणजे अज्ञानाच्या अंधारात प्रकाशाची ज्योत। अज्ञान म्हणजे भ्रम, आणि हे भ्रमच माणसामध्ये भेदभाव निर्माण करतात, जातीपातीचे, वर्णाचे, धर्माचे। जेव्हा सद्गुरू ब्रह्मज्ञान देतात तेव्हा हा माणूस फक्त माणूस दिसतो। त्याची जात, वर्ण, धर्म महत्त्वाचे राहत नाही। त्याच्या अंतःकरणात परमात्मा दिसतो। मीराबाईचा उल्लेख आला, बालपणापासून कृष्णाच्या आकृतीवर प्रेम होतं, पण तरीही काहीतरी अधुरं वाटत होतं, कारण ती फक्त मूर्ती होती, संपूर्ण परमात्मा नव्हता। मग त्यांनी सद्गुरू रविदासकडे जाऊन ब्रह्मज्ञान घेतलं, अनुभव घेतला। जगात सुख होतं पण समाधान नव्हतं, तहान होती पण पाणी नव्हतं। फक्त नाव घेऊन तहान मिटत नाही, पाणी प्यावं लागतं। तसंच फक्त रामाचं नाव घेऊन नाही, तर त्याला प्राप्त करणं गरजेचं आहे। आणि हे फक्त सद्गुरू करून देऊ शकतात। जे सुखो चाहे सदा शरण राम की ले। ज्यांना कायमचं सुख हवं असेल तर त्यांनी परमात्माच्या शरणी यावं लागल। कारण जो शाश्वत आहे तोच शाश्वत सुख देऊ शकतो। शेवटी सांगावं लागल, जेव्हा भ्रम दूर होतो, आत्मा ओळख मिळवतो, परमात्मा प्राप्त होतो, तेव्हा खरं सुख जीवनात येते। आणि तेव्हा म्हणतात की सद्गुरूने सुखाने झोळी भरली। सत्संगजी खरंच आपलं मोठं भाग्य आहे सत्संगजी, की आपल्या जीवनामध्ये समयचे सद्गुरू आले, हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाले, या आनंदाची प्राप्ती झाली। सतत सत्संग, सेवा, नामस्मरण करायचं आहे, संतांचा संग करायचा आहे। सत्संगजी प्रेमाने बोला, धन निरंकारजी।